महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक घनश्याम कोमटवार वय वर्ष 22 यास अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी 5,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। या घटनेतील तक्रारदाराला तू बोगस डॉक्टर आहेस, 10,000 रुपये दे, नाहीतर तुझ्यावरती धाड टाकीन अशी धमकी देऊन लाचेची मागणी करण्यात आली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर लाच स्वीकारत असल्याची पडताळणी केल्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली आहे। सदर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्दी असल्यामुळे तक्रारदाराने सदर आरोपीला प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावर बोलावून घेतले व त्या ठिकाणी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घनश्याम कोमटवार याला अटक केली आहे। सदर आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या हाताला व जीन्स पॅन्टच्या खिशाला ॲथॉसिन पावडर आढळून आली आहे। बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घनश्याम कोमटवार हा आरोग्य सहाय्यक या तृतीय श्रेणी पदावरती कार्यरत आहे। तृतीय श्रेणी कर्मचाऱ्याला अशा प्रकारे लाच घेताना पकडले गेल्यामुळे यामागे कोणी डॉक्टरांचा हात आहे का याची देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करण्याची आवश्यकता आहे। श्रीवर्धन तालुक्यात दिवसेंदिवस प्रशासनातील कर्मचारी लाच घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। कोणत्याही शासकीय कार्यालयाकडून त्या ठिकाणचे अधिकारी किंवा कर्मचारी आपल्याकडे कोणतेही काम करण्यासाठी लाच मागत असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे। रात्री उशिरापर्यंत दिघीसागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भुईर, श्रीवर्धन।